Hello, my dear students. I welcome you to the Durga Education channel once again. And before I start, I just want to urge you kindly like our channel, subscribe our channel so that we can get the all notification and share with your friends. Now, it's been long we are giving many videos to you, and finally we are happy that you also get good amount of knowledge and you are liking our video. That is the best achievement so far we have achieved. Now, in my previous video, I have talked about letter writing and we have talked about letter to editors. Now, what happened, many times students are getting confused. स्टुडंट्सचं काय होतं, गोंधळ होऊन जातो की देर आर मेनी टाइप ऑफ डिफरंट क्वेश्चन्स. प्रॅक्टिस पेपरमध्ये किंवा तुमचे जे अदर बुक्स आहेत सोर्स बुक, देर आर मेनी अदर टाइप ऑफ क्वेश्चन. ते बघितल्यानंतर मुलांचा गोंधळ होऊन जातो की ओके हा क्वेश्चन आहे, मग हा क्वेश्चन कोणत्या कॅटेगरीमध्ये फॉल करेल. सो टू सॉल्व दॅट डाऊट आय हॅव मेड हिअर फॉर्मॅट. मी काय केलेलं आहे ते फॉर्मॅट तयार केलेला आहे विच विल गिव्ह यू आयडिया दॅट लेटर रायटिंग हॅज टू टाइप्स. वन इज नथिंग बट फॉर्मल अँड हिअर सेमी फॉर्मल लेटर्स. नाउ forget about formal and informal that you have studied in the lower classes. Now we are focusing here when you get to the 11th and 12th standard, it means your standard has to be increased. तुमचा अभ्यासाचा जो दर्जा आहे तो थोडासा वाढला पाहिजे. Therefore the letters categorized here in the formal letters and semi formal letters. मग बघा formal letters मध्ये I have given 3 types. इट मीन्स तुम्हाला जे जे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील, दॅट क्वेश्चन विल कम फ्रॉम दिस टाइप. सो नाउ वी आर डिस्कसिंग हियर. द व्हेरी फर्स्ट पॉइंट इज लेटर्स ऑफ जॉब ऍप्लिकेशन. इट इज नथिंग बट जॉब ऍप्लिकेशन लेटर. टुडे इज अवर टॉपिक. आपल्याला ह्याच्यावरतीच डिस्कस करायचं आहे, जॉब ऍप्लिकेशन लेटर. अँड here is the question and here are the format. We are going to discuss about it after few minutes. Then letters to officials किंवा आपण जे ऑफिशियल लेटर लिहितो ते. सो व्हॉट आर द लेटर टाइप्स. सो तुम्हाला असं कळतं की हे लेटर्स कोणाला लिहिले पाहिजे. सो युजली फॉर युअर अंडरस्टँडिंग आय वुड से दॅट सपोज तुमच्या एरियामध्ये सारखी जर लाईट जात असेल, देर इज अ फ्रिक्वेंट लाईट बॅरियर किंवा सारखी लाईट येते, फ्लक्च्युएट होत राहते. मग हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सो यू मस्ट राईट अ लेटर टू दी MSCB बोर्ड. तुमच्या बाजूला जे MSCBचं मोठं ऑफिस असेल, देअर यू नीड टू राईट अ लेटर. मग तो लेटर लिहिताना कसा, तो ऑफिशियल लेटर आला. देन अगेन नेक्स्ट एक्झाम्पल लाईक वॉटर प्रॉब्लेम. वॉटर सप्लाय जर व्यवस्थित होत नसेल, सो अगेन यू नीड टू राईट अ लेटर टू दी म्युनिसिपल ऑफिस. तुमच्या बाजूला जे महानगरपालिकेचं जे ऑफिस असेल, तिकडचा जो अधिकारी असेल, तुम्हाला त्याला पत्र लिहिलं पाहिजे. सो दिस टाइप ऑफ लेटर्स विल फॉल अंडर दिस पॉइंट. इट इज नथिंग बट तुम्ही काय करताय, ऑफिशियल लेटर लिहिताय. देन लेटर टू दी प्रिन्सिपल्स. Usually we find that now here you are not supposed to just now just few minutes ago I told you like की तुमचा दर्जा वाढला पाहिजे, तुमच्या उत्तरांचा किंवा प्रश्नांचा दर्जा वाढला पाहिजे. सो रायटिंग अ लेटर टू प्रिन्सिपल म्हणजेच काय, असं नाही सांगायचं की सर मला आहे ना यायला जमणार नाही, इट इज नथिंग बट लेटर ऑफ ॲब्सेन्स. हे असं नाही लिहायला पाहिजे. इट इज नथिंग बट यू नीड टू कम अप विथ द डिफरंट पॉइंट्स. What are the points like? Suppose you have pass out your HSC, तुम्ही 12वी पास झालेला आहात, but due to some reason you have lost your LC living certificate, and you know that LC is very important for the further education. So there on that point you can write a letter to your principal applying for duplicate LC certificate. कळालं? तर तुम्ही
प्रिन्सिपलला लेटर लिहित आहे पण कुठल्या एका अनदर टॉपिक वरती. इट इज नथिंग बट यू आर शोइंग युअर डिफरंट पॉइंट. अनदर थिंग, इन युअर कॉलेज सपोज देर इज अ वॉटर सप्लाय व्यवस्थित नसेल किंवा टॉयलेट जर व्यवस्थित साफ होत नसेल, सो यू कॅन राईट अ लेटर टू द प्रिन्सिपल टेलिंग हिम दॅट काइंडली लुक टू दी टॉयलेट सर्व्हिस. किंवा तुमचा जो कोणीही एखादा जो पर्सन असेल, ही इज नॉट क्लिनिंग टॉयलेट प्रॉपरली, सो यू कॅन राईट टू दॅट इश्यू. और वॉटर सप्लाय, कॅन्टीन, तुमच्या कॅन्टीनमध्ये प्रॉपर हायजीन नसेल, यू कॅन टेल दॅट टू द प्रिन्सिपल. So these are the small point or later points fall to this category. Now moving further, semi-formal letters. Here is the point. हे महत्वाचा मुद्दा आहे. Kindly understand it. Letters to the social worker. Take a note of it. I am talking about social worker. There are different types of social worker. मग त्यांना तुम्ही लेटर लिहू शकता. And civil servant. Civil servant is nothing but the government officers. Suppose let's talk about civil service. Civil servant. तुमच्या locality मध्ये suppose if you have a police station nearby you, so you can write a letter to your police inspector telling him that anti-social activity किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला सारखी चोरी होते, मग हा इश्यू तुम्ही टॅकल करण्यासाठी यू कॅन राईट अ लेटर टू दी पोलीस इन्स्पेक्टर. कळतंय? सो सिव्हिल सर्वंट, पोलीस इन्स्पेक्टर इज नथिंग बट द सिव्हिल सर्वंट. सोशल वर्कर इट्स नथिंग बट यू कॅन राईट टू दी डॉक्टर्स. यू कॅन राईट अ लेटर टू दी डॉक्टर्स फॉर थँक्स गिविंग फॉर युअर सपोर्ट और युअर गिविंग डेडिकेशन. गॉट इट? देन यू कॅन राईट अ लेटर टू दी एन्व्हायरमेंटलिस्ट. एन्व्हायरमेंटलिस्ट ते काय करतात? पर्यावरणाची खूप चांगली काळजी घेतात. दे आर वर्किंग डे अँड नाईट टू टेक केअर ऑफ एन्व्हायरमेंट. सो दीज आर द लेटर्स यू कॅन राईट ऑन दिस पॉइंट. अँड अनदर वन, लेटर्स टू दी एडिटर्स. नाउ दिस पॉइंट ऑलरेडी वी हॅव डिस्कस. काइंडली टेक अ नोट. हा जर पॉइंट तुम्हाला समजून घ्यायचा असेल, प्लीज गो बॅक टू माय प्रिव्हियस व्हिडिओ. और दोज हू आर वॉचिंग न्यू दिस व्हिडिओ, जे हा व्हिडिओ जो नवीन बघत आहेत व्ह्यूअर्स, काइंडली रेफर माय प्रिव्हियस व्हिडिओ. ठीक आहे? सो दीज आर दी पॉइंट्स. विथ दिस पॉइंट तुम्हाला ह्या पॉइंटच्या बेसवरती यू मे गेट द क्वेश्चन इन द बोर्ड एक्झामिनेशन और इन द प्रॅक्टिस एक्झाम. नाउ वन मोर पॉइंट I just want to add here. It is nothing but the writing tips. Now many times what happens, students are eagerly writing their paper. They just want to finish their paper somehow. त्यांच्या डोक्यामध्ये एक असतं की माझ्याकडे 3 तास आहेत, मला जेवढा जास्त लवकर लिहिता येईल पेपर तेवढं लिहायचंय. डेफिनेटली ऑन द सर्टन पॉइंट दॅट इज इम्पॉर्टंट, बट while making that points you need to take care of some other points. So writing is important. असं म्हणतात अक्षर is very important. It is nothing but writing is very important. So I have come up with a certain points जे मला योग्य वाटले ते points मी ते discuss करतोय. Now the very first is good handwriting. Definitely good handwriting is important. भरपूर जण sometimes we teachers are telling, आम्ही टीचर मस्करी मध्ये बोलतो, जर एखाद्याची रायटिंग खराब असेल तर अरे काय कुत्र्या पांढराचे माय काढलेले. आम्ही असं मस्करीमध्ये बोलतो. इट मीन्स व्हॉट, की आम्ही जे म्हणतो कुत्र्या मांजराचे पाय काढलेले आहेत, इट सिम्पली मीन्स दॅट देर इज नो प्रॉपर फॉन्ट. म्हणजे तुम्ही जे काही अक्षर काढलेले ते व्यवस्थित नाहीये, मागे पुढे अक्षरामध्ये आहे. सो यू मस्ट इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. हँडरायटिंग इज इम्पॉर्टंट. Another one is proper question and answer number. See what happens if you check out your 12th standard answer sheet, model answer sheet. आपल्याला बाजारामध्ये पण मिळते. There it is written clearly की तुम्ही जर proper question number दिला नाहीत ना, you will lose marks even if your answer is right. तुमचं answer बरोबर असेल, but if you have not given proper question number, you will get 0 marks. So always remember
whenever you start your questioning or answering, you should give a proper question number and below that give an answer sign, so that examiner will come to know की हा तुमचा हा क्वेश्चन आहे आणि याच्या खालून इथे तुमचं उत्तर संपलेलं आहे and below we are done with your answer. Kindly make it so that तुमच्या एक्झामिनरला जास्त त्रास होणार नाही. ऑलवेज रिमेंबर, तुमचा पेपर असा असला पाहिजे की तुमचा एक्झामिनरला पेपर चेक करताना बिलकुल त्रास होता कामा नये. अनदर one answer on one page. Yeah, that's the main point. I just want to add once again. One more thing I have found while checking paper of various students, various batches, they just simply write. ते काय करतात, एक क्वेश्चन झाला एका खालोखाल लिहित राहतात. फॉर एक्झाम्पल यू कॅन हॅव अ लुक. सपोज I have started writing here. Okay, suppose this is my page. If I am done with this much, एवढं माझं लिहून झालेलं आहे. So what we teachers are expecting that you should leave this page. हे पेज तुम्ही सोडून द्या and start with a new page. What happens? Suppose if there is some mistake, so teacher will get the blank space here. He can give a correction while checking. He can give you suggestions, or he can make the things like this point I wanted here, but you have missed the point. So he can give that point here, so that when students will recheck this paper or answer, students will come to know that this point I have left while writing the answer. Therefore, your answer should be for one page. किंवा तुम्ही जे काही लिहाल, जेवढंही आन्सर लिहाल ते पेज टू पेज असलं पाहिजे. रिमेंबर दॅट. अनदर थिंग, गुड प्रेझेंटेशन. गुड प्रेझेंटेशन इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. यू आर प्रेझेंटिंग युअर सेल्फ. असं म्हणतात पेपर जेव्हा तुमचा एक्झामिनर कडे जातो ना, इट इज नथिंग बट ही यू आर प्रेझेंटिंग युअर सेल्फ विथ द पेपर. Therefore, then another thing, word limits. Always remember, तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये वर्ड लिमिट आहे. मग हे वर्ड लिमिट असताना हाऊ यू शुड प्रेझेंट तेच मी तुम्हाला सांगितलं. गुड प्रेझेंटेशन. सो शॉर्ट अँड स्वीट. शॉर्ट बट स्वीट. कमी शब्दामध्ये तुम्हाला जास्त सांगायचं असतं. अँड अनदर थिंग, इट्स अबाउट द लँग्वेज. युअर लँग्वेज मस्ट बी सिम्पल, कन्व्हिन्सिंग. Remember that whatever you are writing, it has to convince your view, your strong opinion. While convincing that, express your strong view. Whatever your views are there, you should present it strongly. Definitely, your language must be humble, simple, vocabularies and grammars are very simple. But at the same time, I just want to focus on express your strong view. That is the important point. Okay, so far I have discussed this many things. I hope these are clear. If it is not clear, kindly pause the video, go back and see it once again. Okay, now moving further. Now we are talking about letter, job application letter. Okay, in short, साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर job application letter. So now your question is like, the New Art, Science and Commerce College, Karar, pin code number is given, needs a librarian. Okay, take a note of it. Librarian. They have advertised in the Indian Express dated 17th October 2014. Write a letter of job application to the principal with the help of following CV or CV given below. मग इथे तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय? Remember, letter writing. In my previous video, I have discussed what are the points in the letters. Sender's address is important. See, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. Kindly check my previous video. So sender's address, it is nothing but who is sending. We are sending. See, CV given below. Now, what is CV? CV is nothing but resume or biodata. काय काय असतं त्याच्यामध्ये? तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, मॅरिड आहात की नाही आहात,
qualification, experience. These are the basic things. So therefore I have not written here. So these are the points you should understand or ते लिहून घ्यायचं बाजूला. ठीक आहे. नाउ सेंडर्स ऍड्रेस, इट इज नथिंग बट सपोज आता ह्या क्वेश्चन मध्ये काय पॉइंट्स महत्वाचे आहेत. आय जस्ट वॉन्ट, ऑलरेडी आय हॅव अंडरलाईन हियर. आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह अटेन्शन अगेन. अ कॉलेज फ्रॉम कराड नीड्स अ लायब्रेरियन. Therefore what they have done, they have given the advertisement on which newspaper? Indian Express. ठीक आहे. कधी दिलेली आहे, डेट they have given. So with respect to this you have to write a letter to whom? To the college principal. कळालं? हे पॉइंट्स क्लिअर झाले. सो नाउ सेंडर्स ऍड्रेस, तुम्ही तुमचा ऍड्रेस लिहा, नाव लिहा तिथे. देन लीव अ लाईन. मी तुम्हाला सांगितलं होतं प्रेझेंटेशन इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. देअरफॉर लीव अ लाईन. अनदर थिंग, फॉलो वन लाईन. इंटेंट ज्याला आपण म्हणूया नो. देन गिव्ह अ डेट, the date on which you are writing the letter. Then receiver's address, remember. So we are writing letter to whom? Yes, to the principal. Principal of which college? That is nothing but this one, the New Arts, Science and Commerce College of Karad. Pin code number is also given. So this address will fall here. Now in the job application letter, one more point is added, which is reference. Always remember reference. Reference हा महत्वाचा आहे. Means what? I am writing this letter about this post. How do I come to know? मला हे कसं कळालं ते तुम्हाला इथे रेफरन्स मध्ये द्यायचं असतं. Now many times what happen? You are using WhatsApp and all. You get the नोटिफिकेशन किंवा तुम्हाला मेसेज येतो की सो अँड सो कंपनीमध्ये सो अँड सो पोस्ट इज एम्प्टी अँड दे वॉन्ट कॅन्डिडेट. मग हे तुम्हाला माहिती कशाने मिळाली? व्हॉट्सअपने मिळाली का तुम्हाला कंपनीकडून कॉल आला होता, और यू गॉट द नोटिफिकेशन फ्रॉम न्यूजपेपर और मेनी अदर सोर्सेस वेअर यू कम टू नो अबाउट दिस पोस्ट. सो इट इज नथिंग बट द रेफरन्स. You should write the reference. Okay. Then subject is what? Job application letter. Then salutation, dear sir, dear madam, these are the salutations. Then body. Now here I have given 2 or 3 paragraphs. First paragraph is like, your first line will be like, I have read your article in the Indian Express dated so and so. And तिथे तुम्ही लिहायचं किंवा रेफरन्स मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इंट्रोडक्शन पॅरेग्राफ मध्ये सांगायचं आहे की यू हॅव गिवन ऍडव्हर्टाइजमेंट अँड आय हॅव रेड दॅट अँड ॲज यू आर लुकिंग फॉर अ गुड लायब्रेरियन, आय एम द कॅन्डिडेट हू इज फिट फॉर दॅट पोझिशन. दीज आर द थिंग्स. हे तुम्ही इंट्रोडक्शनच्या पॅरेग्राफ मध्ये लिहिल्यानंतर देन द सेकंड पॅरेग्राफ कम्स. देअर यू शुड राईट अबाउट युअर सेल्फ. Your full name, already it is given. You can give your things like तुमचं education काय आहे, the experience you are working with, and what are the qualities you are having, why you want to join that college or institution. These are the points which you can write it here. And complimentary clause. Complimentary clause is like thanking you, your faithfully. These are the complimentary clause. And after that you should write your name. Your name is important so that they can come to know that so and so candidate with this name, he has applied for the post. And another point, enclosement. Here enclosement is nothing but what? The certificates we are having, the degree certificates, your residential certificates, and many other activity course you are having. That certificate is enclosed here. म्हणजेच हे जे तुमचे काही कागदपत्र आहेत ते तुम्ही त्याला अटॅच करून अपलोड करताय त्यांना. सो दीज आर द पॉइंट्स वी आर डिस्कस्ड हियर. सो जॉब ऍप्लिकेशन लेटर मध्ये महत्वाचं काय असतं? यू आर सिकिंग अ जॉब अँड यू आर अप्लाइंग फॉर दॅट पोस्ट. हाऊ यू आर अप्लाइंग? दॅट यू आर गिवन हियर.
ठीक है. So we are done with this point. Now I am stopping myself. Before I leave this pulpit, I just want to say kindly like, share and subscribe our channel. Thank you so much.